याच्यामध्ये काय 3 भाग महत्त्वाचे. पहिला भाग आपण हां म्हणजे मिश्र वाक्यामुळे काय परिणाम झाला अर्जुनावर, त्याच्यानंतर अर्जुनाचा स्वभाव काय आणि त्याच्यानंतर श्रीकृष्णाचं स्तुती आहे. म्हणजेच याच्यामध्ये विद्यार्थी आणि शिक्षक विद्यार्थ्याने शिक्षक जो असतो त्याच्याविषयी काय भावना ठेवायला पाहिजे, कसं वागायला पाहिजे शिष्याने विद्यार्थ्याने, हा धडा ज्ञानोबा टाकून देतो. बघा, त्यांना अर्जुनाने प्रश्न विचारलेला आहे की मिश्र वाक्यामुळे माझा गोंधळ झालेला आहे, परंतु म्हणजे त्याचा जो कल्पनाविलास आहे ज्ञानोबारायांचा हा मोठा, म्हणजे त्यांनी कसं आहे माहिती आहे का, ज्ञानेश्वरी म्हणजे विवेकाची गोठी आहे. तुम्हाला विवेक शिकायचा असेल तुमच्या जीवनामध्ये तर तुम्हाला ज्ञानेश्वरीचं काय करायला पाहिजे, मनन करायला पाहिजे. जानाबाईंनी म्हटलं विवेकाची गोठी ते हे माय ज्ञानेश्वरी. म्हणून आहे ना, गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी, गीतेला सास चढवलेला आहे. आपल्या हिंदू धर्मामध्ये सर्वात श्रेष्ठ ग्रंथ कुठला आहे, गीता. 700 श्लोकाची गीता हा सगळ्यात श्रेष्ठ ग्रंथ आहे आपल्या धर्मामध्ये. आणि त्या ग्रंथावर ज्ञानोबारायांनी 9033 ओव्यांचा काय केलेला आहे, सास चढवला आहे. बघा, सोनं आणि अलंकार हे सारखेच आहेत, परंतु नजरेत काय भरतं मला सांगा, सोनं भरतं, नजरेत अलंकार भरतं. अलंकार आपल्याला चांगले म्हणजे हे आकर्षण तयार करतात आणि त्याच्यामध्ये सोनं आहेच आहे. तसं ज्ञानेश्वरी आहेच आहे, ज्ञानेश्वरीमध्ये परत गीता आहेच. कळलं का? म्हणजे गीता तुम्हाला चांगली जर का समजायची असेल तर ज्ञानेश्वरी वाचली पाहिजे, ज्ञानेश्वरी समजून घेतली पाहिजे. आणि याच्यामध्ये आता आज आपल्याला बघायचं आहे 18व्या ओबी क्रमांकाच्या पुढे आपल्याला शिकायचं आहे की नाही. तर आपण सुरू करू आपण. ओके, बघितलं आहे 3रा क्रमांकाचा 3रा अध्याय आहे आणि 18वी ओबी आहे. म्हणून मी अत्यंत जड असे म्हणा, मी अत्यंत जड असे, परे ऐसा ही निके परियेसे. हा 19 देखे रवगता ते. नाही, पण त्याच्या 18वी अगोदर 18वी ओवी घ्यायची ना, 18वी. मग ती मी अत्यंत जड असे कालची झाली. हा, नाही अजून नाही झाली. 17वी झाली आहे, 18वी चालू आहे आता. ठीक आहे. हां, मी अत्यंत जड असे, परे ऐसे ही निके परियेसे, श्री कृष्णा बोलावे तुवा तैसे एकनिष्ठ. हां, म्हणजे मी काय आहे, माझी बुद्धी जड आहे असं म्हणतो. अर्जुन काय म्हणतो, हां, माझी बुद्धी जड आहे आणि तू अशा परिस्थितीत माझं चांगलं व्हावं असं मला वाटतं. म्हणून तू काय कर कृष्णा, एक निष्ठ सांग, काहीतरी मला एक सांग. हां, म्हणजे बुद्धियोग पण सांगतो, परत मला कर्मयोग असं नको सांगतो, कुठलं तरी एक मला सांग, म्हणजे मी ते व्यवस्थित करेन. पुढे बघा, आता हे पटवण्यासाठी काय केलं आहे ज्ञानोबारायाने, अजून एक उदाहरण दिलं आहे तुम्हाला. बोला. देखे रोगा ते जिनावे, औषध जरी द्यावे, परी ते अतिरुच्च व्हावे मधुर जैसे. म्हणजे रोग्याला जर का औषध द्यायचं असेल, रोग्याचा रोग बरा होण्यासाठी औषध द्यायचं असेल
तर ते औषधसुद्धा काय पाहिजे, चविष्ट पाहिजे. कडू औषध माणूस घेत नाही बघा जास्त, घेतो का? तेव्हापासून नाही ही ओवी तयार केली ना ज्ञानोबारायांनी, तेव्हापासून वैद्य औषध गोड द्यायला लागले. कारण गोड औषध काय असतं, लवकर घेतो माणूस, आणि कडवट असेल तर माणूस घेत नाही. म्हणून मग ते कसं पाहिजे, औषध कसं पाहिजे, रुचकर पाहिजे. आणि काय पाहिजे, मधुर पाहिजे. बघा काय शब्द काय बघा, म्हणजे औषध काय पाहिजे, अतिरुच्च पाहिजे आणि मधुर पाहिजे. तसं तुमचा जो उपदेश आहे ना मला, तो कसा पाहिजे, रुचकर आणि चांगला पाहिजे. असं ते संमिश्र मला ते तळ्यात मळ्यात मला सांगू नका, मला एक काहीतरी सांगा. ठीक आहे. पुढचं बघा. तैसे सकलार्ध भरित, तत्व तरे जाणावे उचित, परिबोधे माझे चित्त जया परी. मला असं सांगा की सगळा अर्थ त्याच्यामध्ये आला पाहिजे जीवनाचा, गोषवारा आला पाहिजे. आणि मला मुख्य जीवनाचं जे मूल्य आहे ते तुम्ही सांगा. आणि माझं परिबोधे माझे चित्त दयापरी, मला चांगला बोध आला पाहिजे माझ्या चित्ताला. म्हणजे तुम्ही जे काय मला सांगाल ते काय आहे, ते एकनिष्ठ सांगा, एक गोष्ट सांगा आणि चांगली सांगा, ज्याने माझं कल्याण होईल. आहे की नाही? पुढे बघा. आता तो काय करतो, देवाची काय करतो, स्तुती करायला लागला. बघा, शिक्षकाची आपण जर का विद्यार्थ्यांनी स्तुती केली, गुरुजी तुम्ही एकदम चांगलं शिकवता, मग तो फुगतो, मग आणखी तो चांगलं शिकवायला लागतं ना. तर असं जर का विद्यार्थी म्हटला, सर तुम्ही काय शिकवता, काय आम्हाला काय कळत नाही, मग तो म्हणाल यांनाही काय कळत नाही. मग तो शिकायचा तो काय करतो, फॉर्मॅलिटी म्हणून करतो. बघ, म्हणून यांनी काय केली, देवाला काय केलं, स्तुती करायला सुरुवात केली श्रीकृष्णाची. तर तो काय म्हणतो बघा, बोला. देवा तुझा ऐसा निज गुरु म्हणा, आजी आरती धनी कान करू, येत भीड कवनाची धरू तू माया मुची, म्हणजे आता तो कृष्णाला काय म्हणतो, तू आमचा गुरु आहे, आणि आता तुझ्याकडे मनोगत व्यक्त करू, नाही तर कोणाकडे करू, आणि तू आमची काय आहे, आई आहेस, माय आहे. म्हणजे बघा, भगवंताकडे रिलेशन असं लावायचं. भगवंत कोण आहे, आपला आई पण आहे आणि बाप पण आहे. विठ्ठल आमुचे जीवन, विठ्ठल बंधू, विठ्ठल आमुचा बाप आणि माय. त्याच्यामध्ये नाटाच्या अभंगामध्ये आहे, विठ्ठल आमुचे जीवन, काय त्याचं पुढे, विठ्ठल आमुचे जीवन, आगम निगमाचे स्थान, विठ्ठल सिद्धीचे साधन, विठ्ठल सिद्धीचे साधन. अशा पद्धतीने तो आहे अभंग. त्याच्यामध्ये विठ्ठल बाप माय सुलता असं लिहिलेलं, म्हणजे सर्व नाते देवाशी लावायचे. पुढे बघा. हा ग कामधेनूचे दुभते म्हणा, का 22व्या क्रमांकाची होती, 21 का 22 क्रमांक. कामधेनूचे दुभते म्हणा, दैव झाले जरी आपते, तरी कामनेची काथे ते वाणी कीजे, म्हणजे ज्ञानोबाराय आपल्याला परत उदाहरण देत आहे. जसं एखादी कामधेनू भेटली समजा आपल्याला, तर कामधेनू भेटल्यानंतर आपल्याला अनुकूल झालेली आहे, दैव आपल्याला अनुकूल झालेलं आहे, कामधेनू भेटली, मग आपण मागायचे का कमी जास्त करायचं, आपण आपल्याला जे पाहिजे भरपूर मागून घ्यायचं आणि पाहिजे ते मागायचं. मग त्याला कमी कशाला करायचं आपण, आहे का नाही? असं तो सांगतोय. कोण?
हा कृष्णाला सांगतो की तू कोण आहे, तू आमची कामधेनू आहे. तुझ्याकडे मागायचं नाही मग कोणाला मागायचं. भालेराव साहेब 23 क्रमांकाची ओवी बघा. 23 तिसरा अध्याय. तरी चिंतामणी हाता चढे, जरी चिंतामणी हाता वढे चढे, तरी वांछेचे कवन साकडे, तरी वांछेचे कवच सांकडे, का आपुलेनी सुरवाडे इच्छा वेना. का आपले निचुवाडे लावेना. आता हातामध्ये चिंतामणी भेटला आपल्याला, तर चिंतामणी भेटल्यानंतर मग इच्छाचं काय संकट आहे का आपल्याकडे. साकडे म्हणजे संकट. पाहिजे ती इच्छा आपण बोलू शकतो त्याचे चिंतामणीकडे, आणि आपली सगळी मनोकामना आपण काय करू शकतो, पूर्ण करू शकतो, आहे की नाही. मिळते का पण? आता बघा, आता हे ज्याला ज्याला मिळालं ते काय माहिती नाही आता कामधेनू. पण असेल, ऐका ना. कामधेनू. नाही कामधेनू, चिंतामणी आणि भूत जे असतं आपलं, गोष्ट त्याला असं म्हणतो आपण. तर हे ज्या अर्थी ज्ञानोबारायाने हाताळलेले आहेत विषय परीस. आता आपल्याला असं की ते खरंच आहेत का, हा संभ्रम. आता तुम्ही बोलला ते बरोबर बोलला, परंतु असल्याशिवाय ते काय बोलले नाही. आता आपल्याला नाही भेटत तर गोष्ट वेगळी का. ते आपल्याला, आपण ते काय तर्क नाही करायचा, ते असतील का आणि काय तो विचार सोडून द्या फक्त. असं कुणाचंच ऐकलेलं आहे की बाबा मला कामधेनू भेटली हा. आणि आणि कामधेनूने मला म्हणजे असं संपूर्ण म्हणजे कसाय दान केल्यासारखं झालं. कसाय दानच नाही तर कुठलं नाही, पण ते हां, फक्त आपल्याला काय ते एक उदाहरण म्हणून घ्यायचं आहे. हां, पुढे बघा. देखा देखा अमृत सिंधू ते ठाकावे, देखा अमृत सिंधुरे टाकावे, मग तहाना जरी फुटावे, मग ताना जरी फुटावे, तरी सायास का करावे मागील ते. तरी सायास का करावे मागील ते. म्हणजे आता आपण अमृतरूपी समुद्राच्या काठावर आलो आपण, तर आपण ताणलेले आपण आहोत, तर आपण घसा का कोरडा ठेवावा. समुद्र म्हणजे अमृताच्या समुद्राच्या जवळ तुम्ही आलेला आहात आणि तुम्ही म्हणतायत की मला ताण लागली. अरे मग घ्या ना पाणी, प्या ना म्हणते. हां, अमृत प्या. डायरेक्ट अमृतच हां, अमृतच आहे. आणि पुढे काय म्हणतात ते की मग नाही पिलं समजा आपण, मग तिथपर्यंत यायचे कष्ट काय घेतले. त्या समुद्राच्या काठावर यायला तुम्ही का चालत आला. मग तुम्ही जर का चालत आलेला आहे, तुम्हाला तहान लागलेली आहे, तर तुम्ही घ्यायला पाहिजे ना ते. तसं मला आता माझ्या कल्याणाची माझी इच्छा आहे आणि मी आता तुमच्या जवळ आलेलो आहे किंवा तुम्ही माझ्या जवळ आलेला आहात, तर तुम्ही मला काय करायचं आहे, सहकार्य करायला सहकार्याने एकनिष्ठ मला सांगा, जेणेकरून माझं कल्याण होईल. असं हा अर्जुन बोलते. म्हणजे बघा, विद्यार्थ्यांनी शिक्षकांशी कसं वागायचं, कसं बोलायचं, हे आपल्याला याच्यातून कळतं. आता 2-3 दिवसापूर्वीच भालेराव पेपरामध्ये बातमी आली होती, 3-4 दिवस झाले असतील. बीडमध्ये शाळेमध्ये एका मुख्याध्यापिकेने उपक्रम केला. मुलांना जेव्हा प्रार्थना होते, प्रार्थनेच्या नंतर ती काय करायची, सर्व मुलांना, सर्व इयत्तेतले म्हणजे ग्राउंडवर प्रार्थना झाली की आपल्या वर्गात जाऊन बसायची. मग त्यांनी काय केलं उपक्रम की त्यांनी ज्ञानेश्वरी शिकवायला सुरुवात केली. फक्त 10 मिनटं दररोज. किती? 10 मिनटं. आणि फक्त एकच ओवी दररोज. तर एक ओवी असं करता करता काय झालं, 1 वर्ष उपक्रम केला त्यांनी. तर त्यांना अशा लक्षात आलं की मुलं आपोआप सुधारली. म्हणजे मुलांना त्यांची जाणीव त्यांना कळाली, त्यांची काय जबाबदारी आहे. पूर्वी मुलांना शिक्षा करावी लागत असेल. अरे 3-4 दिवस झाले महाराष्ट्र टाइम्समध्ये, माझ्याकडे कात्रणमध्ये मी तुमच्याला दाखवेन. हां, पण म्हणजे मला काय म्हणायचं आहे की एवढा परिणाम त्या शब्दामध्ये. लहान मुलं आहेत आणि ते लहान मुलं आहेत आणि त्या मुलांना कसं आहे, जे तुम्ही सांगाल हां कॅप्चर करतात, त्याचं मनन करतात. हो. आणि त्यांनी विशेष म्हणजे त्या मॅडमनी असं सांगितलं होतं की पहिल्या 21 ओव्या, हे गणपतीचं वर्णन आहे, आपण बघितलं आहे ज्ञानेश्वरीमध्ये.
तर त्या 21 ओव्या मी वर्षभर सांगितल्या मुलींना. तर त्यांनी त्यांच्या घरातला जो गणेशोत्सव आहे त्यांनी त्या पद्धतीने साजरा केला. म्हणजे प्रत्येकाचं गणपतीचे जे अवयव काय काय, सोंड म्हणजे काय, मोदक म्हणजे काय, हे त्यांनी प्रत्यक्ष इम्प्लिमेंटेशन केलं त्या मुलींनी. म्हणजे एवढा प्रभाव हा कसं आहे माहिती आहे का, आपण ते मनावर घेतलं पाहिजे, आपण त्याचं मनन केलं पाहिजे. पुढे बघा. तैसा जन्मांतरे बहुती उपासिता श्री लक्ष्मीपती तू दैव आजी हाती झालासी जरी. अरे बहुत मी जन्म पुण्य केलं आणि तू आज आम्हाला भेटला. बघा, देव त्याच्या प्रत्यक्ष ताब्यात आहे, त्याच्या समोर आहे. म्हणजे त्याने किती पुण्य केलं असेल. आपल्याला स्वप्नात सुद्धा देव येत नाही आणि त्याच्या समोर भगवंत आहे, श्रीकृष्ण आहे. तर तो असं म्हणतोय की मी उपासिता म्हणजे भक्ती, मी मागील जन्मी भरपूर भक्ती केली म्हणून तुझी आज मला गाठ झाली, तू मला आज भेटला. बहुत सुकृताची जोडी आणि म्हणून विठ्ठले. बघा आता, म्हणून आता आमचं दैव बागे उदायला आलं आणि तू आम्हाला आज भेटला, असं अर्जुन कोणाला म्हणतोय? श्रीकृष्णाला म्हणतो. पुढे बघा. तरे आपुलिया सवेसा कान मागवयासी परेशा देवा सुकाळू हा मानसा पाहला असे. आता भगवंता, आता माझं काय आहे, इच्छा पूर्ण करण्याची वेळ आलेली आहे. आता तू समोर आहे आणि तू माझी इच्छा पूर्ण करणार आणि मला आता दैव काय झालं आहे, माझं अनुकूल झालेलं आहे, असं तो भगवंताला सांगतोय. पुढे बघा. देखे सकळारतीचे जियाले आज पुण्य यशासे आले हे मनोरथ झाले विजयी माझे. आता तो स्वतःला धन्य समजतो. तो बोलतो आज माझं जीवन सफल झालं, आज माझ्या मनातील इच्छा काय होणार आहे, पूर्ण होणार आहे. आणि ह्या पद्धतीने माझं मनोरथ आणि पूर्ण झाल्यानंतर माझा विजय नक्कीच होणार आहे, असं तो अर्जुन म्हणतो. पुढे बघा. जी जी परम मंगल धामा सकळ देवोत्तमा तू स्वादिनाजी आम्हा श्रीकृष्णा मनोनिया. म्हणजे तो काय म्हणतोय, तू कोण आहेस? परम मंगल धाम आहेस. म्हणजे परम म्हणजे काय, श्रेष्ठ. सकाळात मंगलात मंगल कोण आहे, तू आहे. आणि तू कसा आहे, देवोत्तमा, सर्व देवांपेक्षा तू काय आहे, श्रेष्ठ आहे. आणि आज आम्हाला तू स्वाधीन झालेला आहे, आज आम्हाला प्राप्त झालेला आहे. बघा, ही सगळे ना विष्णू सहस्रनामामधले नावं आहेत. बघा, ज्ञानोबारायांनी 6 नावं देवाची सांगितली या ओव्यामध्ये. तर पहिलं नाव आहे श्रीकृष्ण. श्रीकृष्ण हे 3 वेळा नाव आलेलं आहे. आणि श्रीकृष्ण हे विष्णू सहस्रनामामध्ये 57 नंबरचं नाव आहे. किती नंबरचं? 57. त्याच्यानंतर श्री लक्ष्मीपती हे 606 क्रमांकाचं नाव आहे. परंतु ते नाव श्री लक्ष्मीपती नाही आलेलं आहे, श्री श असं आलेलं आहे. हां, श्री श. श म्हणजे लक्ष्मीचा पती, श्री म्हणजे लक्ष्मी आणि श म्हणजे लक्ष्मीचा पती. आणि पुढे काय, देवोत्तमा हे 342 क्रमांकाचं नाव आहे विष्णू सहस्रनाममध्ये. त्याच्यानंतर परेशा
हे 350 क्रमांकाचं नाव आहे. त्याच्यानंतर परममंगलधाम, त्याला परमधाम म्हणतात, ते 100वे नाव आहे. आणि कृपानिधी पण म्हटलं आहे देवाला, आहे की नाही. कृपानिधी आहे ना, ते पण 642 क्रमांकाचं नाव आहे. म्हणजे याचा अर्थ ज्ञानेश्वर महाराजांचं 12व्या वर्षीच काय विष्णू सहस्रनाम पाठ असू. म्हणजे हे भगवंताची नावं त्यांनी बघा, एकच नाही देवाचं नाव घेतलं आहे, सगळे नावं त्यांनी वापरलेले देवा. पुढे बघा, जैसे मातेच्या ठाई जैसे माते ठाई आपत्या अनवसरू नाही, अपत्यानवरू नाही, तन्या लागुनी पाही जिया परी. जसं बालकाला आईचं दूध प्यायचं आहे तर त्याला काय वेळ काळ आहे का, कुठल्याही वेळेला ते पिऊ शकतं. तसं आता आता मला हक्काचा तू समोर भेटला आहे, मी कुठल्याही वेळेला तुझ्याकडे काही मागू शकतो. पुढे बघा, तैसे देवा तू ते तैसे देवा तुझे, पुसी तसे आवडे ते, उशी तसे आवडते, आपुलेनी आरते कृपानिधी. आते कृपानिधी. आता माझ्या इच्छेप्रमाणे मी तुझ्याशी प्रार्थना करतोय आणि ती माझी पूर्ण कर, असं अर्जुन भगवंताला सांगतो. पुढे बघा, त्याच्यातली शेवटची ओवी आहे 31 क्रमांकातल्या 3ऱ्या अध्यायामधली. परे तरे पारत्रकी हित पारत्रकी हित, आणि आचारिता उचित, आणि आचरिता उचित, ते सांगे एक निश्चित पार्थू म्हणे. ते सांगे एक निश्चित पार्थूने. आता तो भगवंताला सांगतोय की परलोकी माझं कल्याण होईल आणि इहलोकी मला ते आचरणाला योग्य होईल, असं एकनिष्ठ मला सांग. एक गोष्ट सांग, मला 2 गोष्टी सांगू, म्हणजे मिश्र वाक्य मला तू सांगू नको, मला एक काहीतरी सांग. आणि अशाप्रमाणे 3ऱ्या अध्यायामध्ये पहिला श्लोक आणि 2रा श्लोक अर्जुनाचा प्रश्न आहे, आणि 3ऱ्या श्लोकापासून भगवंत त्याला आता सांगतात, त्याला उत्तर देत आहेत. तो 3रा जो श्लोक आहे तो आपण उद्या बघू. आज आपला वेळ झालेला आहे. पुंडलिका वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान मौली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज सब संतन की अपने अपने माता पिता की गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तोषावे, तोषोनी मद द्यावे पसाय दान हे. जे काळाचे व्यंकटी सांडो तया सत्कर्म रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवाचे, दुरिताचे तिमिर जाओ विश्वसधर्म स्मेय पाहो, जो जे वांछील तो ते लाहो प्राणीनाथ. वर्षच सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदी आळी, अनवरत भूमंडळी भेटू कुर्वत. कला कल्पतरुचे हरव चेतना चिंतामणीचे गाव, बोलते जे अर्णव पियुषांचे, चंद्रमजे अलांछन मार्तंड जे तापैन, ते सर्वाये सदा सज्जन सोयरे होतो. किंबहुना सर्वसुखी पूर्ण होनी ते लोकी, भजजे दो आदिपुरखे अखंडित, आणि ग्रंथो विजये विशेष लोकी ये, दृष्टादुष्ट विजय होवावे जी. हेच म्हणे श्री विश्वेश्वरा हो, वरे ज्ञानदेव सुखिया झाला, येणे वरे ज्ञानदेव, येणे वरे ज्ञानदेव सुखिया झाला.